everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny. Yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे Sunday. So Sunday ला आज full busy day असणार आहे. आज आहे clinic नंतर हॉस्पिटल परत clinic. So पूर्ण 12 to 14 hours जाणार आहे आज असेच. पण रचना आणि नायसाला सुट्टी आहे. सो मे बी ते कुठेतरी बाहेर प्लॅन करतील. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत ते तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड येस लिव्ह, लाफ अँड लव. गुड मॉर्निंग. सकाळची गडबड लवकर. सो जेवण रेडी होत आहे. बाय. काळजी घे. सो सगळं ऑलमोस्ट आवरलेलं आहे, फक्त भात ठेवायचं आहे. सो 9:30 वाजले. सगळं काही आता वाइंड अप झालेलं आहे. म्हणजे सनी सकाळीच जातो त्यामुळे सगळं काही आमचं सकाळीच आवरून जातो डेली. आता आधी कसं होतं, जेव्हा सनी फक्त लाईक जेव्हा त्याची सकाळची ड्युटी असायची, जेव्हा तो 7 वाजता वगैरे जायचा, त्यावेळेस ते अल्टरनेट असायचं. तर त्याच वेळेस फक्त ते सकाळी आवरायचं, नाहीतर मग 11:30 वगैरे वाजायचं सगळं काही आवरता. पण आता सनी डेली एकतर 9 वाजता जातो किंवा 10:30-11 वाजता जातो. म्हणून सगळं काही सकाळीच आवरतं. मला अजून व्हिडिओ एडिट करायचं आहे. धावपळ. सो येस, आय डोंट नो आजच्या दिवसात आम्ही काय करणार आहोत. सो नायसाला सुट्टी आहे. ती मला म्हणते की आई मला सुट्टी आहे, कालचा दिवस पण गेला, आज मला कुठेतरी घेऊन जा. कारण घरात ती सगळं काही करते, तिची सगळे ॲक्टिव्हिटीज होऊन जातात. पण मग तिला असं वाटतं की थोडंसं आपण बाहेर पण फिरून येऊया. लेट्स सी, जे काही असेल ते तुम्हाला नक्कीच ब्लॉगमध्ये समजेल. सो आता वाजले आहेत 4:45 आणि आम्ही चाललो आहोत बाहेर. सो मॉलमध्ये चाललो आहे. सो मी आहे, नायसा आहे, दोघी आई आहेत आणि विनीता काकी आहे, वियान आहे. सो पुढे काय काय होईल ते तुम्हाला समजेलच. ही बिचारी सकाळपासून मला बोलते आई चल कुठेतरी चल. म्हणून मी विचार केला की फिनिक्सला जाऊया, कारण तिथे ते 1 hourचं प्ले एरिया सुद्धा आहे, जिथे 1 hour तुम्ही तुमच्या किड्सला सोडा आणि खूप काही वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज आहेत आतमध्ये. जसं की सुपर मार्केट आहे, मग घर आहे, मग ते स्लाइड्स वगैरे जे काही असतं हे आधीसुद्धा एकदा ब्लॉगमध्ये मी दाखवलं आहे. सायन्सवालं असतं, सँडवालं आहे. हे फिनिक्स मॉलमध्ये वरती आहे, प्ले अँड लर्न म्हणून. आणि प्रत्येक किड बरोबर एक पॅरेंट सुद्धा आतमध्ये जाऊ शकतो. सो चला मग लेट्स गो. मी एक्साइटेड, खूप एक्साइटेड. मी मामासोबत खेळणार आहे. हो ना, चला. आई सुद्धा रेडी झाल्यात. अरे मामा नाही येत ना, तू काय येतो इकडनं बस. अरे तू काय येतो, अरे तू नाही येत बोलली आई मला बोलली फक्त मीच येणार आहे. शेटे पिंक मध्ये आलेत सगळे. काय पिंकी मस्त एकदम. हे दरवाजा नाही लागला. रेड कलर सुद्धा आले. आई आले का? चला चला. असं एवढी त्रास देते ना मामाला, तसं नाचवायला घेतलंय. मामा बारीक झाला, तू हाईट वाढली नको. आई एवढं झालं रे बाबा. कोणाकडे लक्ष ठेवा का, तुम्ही काय करणार आहात? मला माहिती, हे मुद्दाम ना की आपल्याला सोडायचं नाहीये, मग आपण कोणत्या कोणत्या चांगल्या जागेवर फिरू ना.
ए फक्त PVR ला नका जाऊ. सो हे जे प्ले अँड लर्न आहे ह्याचं 1200 रुपीज आहे पर किड. त्याच्याबरोबर एक अडल्ट फ्री आणि एक सॉक्स घ्यावे लागतील तुम्हाला. आणि हे 2 तासासाठी आहे. आतमध्ये कॅफे सुद्धा आहे. हे बघ कॅफे. हे बघ तुम्ही सगळीकडे खेळा का मस्त पैकी. आई बनायचं बघ किती एक्साइटेड झाली आहे. लॉकरचे बिलकुल सुद्धा चार्जेस नाहीये. तुम्हाला फक्त एक पासवर्ड सेट करायचा ज्यात तुम्ही तुमचे काहीही व्हॅल्युएबल्स असतील ते तुम्ही ठेवू शकता. नाही सर ड्रेसला मॅचिंग. हा घे मामा ठेव. थांबत पण नाही. जा मामा घेतो बघ. त्याच्यावर पाय ठेव. पिंक वर पाय ठेव. हा घे जा. नाहीसू नाहीसू अशी उलटी हो. उलटी हो नाही जायचं. नाहीसू दोरीला पकडून जा. हा त्या दोरीला पकड आणि जा. थांब त्या बेबीला जाऊन दे पहिले. हा गो गो गो. हा होल्ड. हा घे घे मामा घे. बाबा सुटले. कुठे गेले ग? मी खरंच बरोबर बोलली तू. शोधायला वेळ लागेल यांना. आम्ही इथे यांना शोधतो ते बघा कुठे पोहोचलेत. तिकडे तिकडे तिकडे. हा खाली खेच. आणि वरतून वरतून टाकायचे आहेत. ए बाळा ह्याच्यात भरले ना तर त्याच्यातनं घे आणि ह्याच्या पाईप मधनं टाक. हा बरं ती पोचली पण. कुठून निघतंय अगं ते ऑलरेडी भरलेलं आहे पण. ए हा तिथून टाक. ए बा हा टाक. हा हा सेकंड हा सेकंड. हा टाक टाक. हा बघ. त्या मुलीचा जॉब बघ ना. ती बिचारी एवढ्या वेळ तिथेच बसत असेल जी मुलांना घेते. काय सूट चल टाक तिकडनं. आलो बा आलो आलो कर. अडकलं अडकलं. आलो 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 आलो. पिंक वाला आलो बघ वरती. सो दोघे आहे आपापल्या मार्गावर.
कारण ते इथे येऊन काय करतील माहित नाही. आणि आम्ही 2 तास आतमध्ये काय करायचं हा पण आमचा प्रश्न होता. म्हणून आता वियान आहे मोठा ना, म्हणून मग वियान बरोबर तिला सोडलं आणि लगेच येऊ आपण. नाही आम्ही ॲक्च्युली ते एक स्टोअर पाहिलंय. काय होतं रे नाव पण नाही आठवत. चांगलं काहीतरी दिसत होतं ते. वन कट काहीतरी काय माहीत काहीतरी असंच आहे. सो तिथे आम्ही फक्त एक व्हिजिट करतो आणि परत येऊ. 2 तास केले. 2 तास पॅरेंट काय करणार आतमध्ये. वन कट त्याचं नाव आहे वन कॅट. हे किती क्यूट. हो पण आहे आजकाल मुली पण घालतात. कितीचं आहे बघे 450चं. ॲक्च्युली पाठीमागे लावलं की छान दिसतं पण ते बसत नाही. माझ्या तर अडकतं फार. सो एन कॅट म्हणून आहे आणि कोरियन ॲक्सेसरी ब्रँड आहे. कसा वाटला तुला. छान आहे पण कॉस्टली आहे. खूप कॉस्टली आहे. म्हणजे एक कानातले पण 1200 न 1300 रुपयाचे आहेत आणि स्टार्टिंगच काहीतरी 400 वगैरे असेल. पण आम्ही नायसाला घेतलेत हेअर बेल्ट कारण ते फार गरजेचे आहेत. खूप सुंदर हेअर बेल्ट घेतले जरा काहीतरी असं वेगळे वाटले. आणि मेन म्हणजे नायसाला सॉफ्ट आहेत पण तरी हे हेअर बेल्ट सुद्धा काहीतरी अराउंड 395 असे प्रत्येकाचे वेगवेगळी कॉस्ट आहे आणि त्याच्यावरती 20% डिस्काउंट होतं. हे ना एक्झॅक्टली फॅन नाही आहे. कॉफी बीन सारखं. हे काय रेनकोट का घालायचं पण काय तुम्ही काय एवढं बिझनेस तेच ना बिझनेस सारखं काय करणार आहे रेनकोट घालायला. हा तू भिज. तुला भिजायलाच आवडतं कसं पण. तो बघ मामा फुल रेनकोट. बाई ते बघ खाली किती ओलं केलंय. खरा खर्च लावलाय. ए नो ती खेळती बघू. ते ती घे नाही फ्रुट्स घे. नाहीसा असे फेकायचे नाही. हे मुलांसाठी चांगले आहे. पॅरेंट्स काय पॅरेंट्स असं बघत बसायचं फक्त. समित आता काहीतरी मागवलंय खायला. 6 पण इथे सगळे मुलांच्या पोटानुसारच पोर्शन आहेत. छोटे छोटे बघा असं छोटे छोटे. हे तर किती क्यूट आहे बघ ना. बर्गर पण चिकन ऑप्शन आहे बघ ना बर्गर मध्ये. मागवलं नाही. किती ते क्यूट. वाव. एक कोण आहे. एक मामा आहे आणि एक नायसा आहे. कोणती ना पेंटिंग मध्ये नाहीस ना. किती क्यूट आहे बघ. नायसो गर्लचं आहे का. हे सगळं किड्स. कशाला पाहिजे तुला गर्ल. जा विचार जा. तर विचार गर्ल आहे का तुमच्याकडे ह्याच्यावरती टॉपर लावायला. आवडलं तुला. घाम बघा घाम. ही बघ पाणी आहे बघ. सोड. त्याला पाहिजे मुलीचा टॉपर. नको ना. पिझ्झा पण तुला नाही एवढाच. आहे बाबा आणला. वाव एवढे. वाव एवढे टॉपर आणले. घे. हा घ्या.
आणि फ्रीजवर ठेव. एक दे, एक मामाला दे. नायसाचं काय? अरे नायसाने सगळे गलगल लावले. तू अशी डान्स नाही केला तू मामाच्या बर्थडेला? हा, मामाचा बर्थडे झाला. मजा केली का रे मामा? खूप मजा. थोडं थोडं ते ठीक आहे. ते ह्याच कपड्यावर न पडली. झाली शॉपिंग? वॉक केला? विंडो शॉपिंग काय झालं? सॉरी. हे ह्याचं किती क्यूट आहे बघ. नाहीसा काय घ्यायचं नाही. हा, सगळं महाग नाही घ्यायचंय. नाही महाग घ्यायचं नाही. ते खूप खूप महाग असतं हे सगळं. काय हा, तुला कसं कळणार महाग नाहीये ते? 5,000चं आहे. 5,000 नाही आपलं फक्त 100 रुपये. फक्त 100 रुपीज. हे बघ किती क्यूट आहे. पेप्पा पिग. ऐसा हे सगळं महाग का? चला बघा ऐसा एकदम एकदम. काय वेकेशन? वेकेशन पण आपण वेकेशनची कॉस्ट काय बाबा? नाही 2500. नाही नकोच नको. किती क्यूट आहेत पण हे सगळे ओरिजिनल बार्बी आहेत. नाही साबा वेकेशन. नायसाचा वेकेशन बघा तिने शोधलाय. वेकेशन ठेवू ना? नाही ते सर्वात महाग आहे. नाही गाडी आहे ती बार्बीची गाडी म्हणजे अजून महाग. नायसू फास्ट करा. नायसू हे तिला जाणार पण नाही. कपडे एवढे लूज आहेत मग. हा चला हे रिजेक्ट झालेलं आहे. काय 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 एवढं खुश का झाली आहे? हा हे एवढं मोठं नाही घ्यायचंय. ते किती महाग आहे माहितीये का? हे पप्पीचं महाग येतं. महाग असतं सगळं महाग. हे पप्पीचं पुप्पूचं नाही. हे बघ जरा बाबा. हे पण 600 रुपीजला नाही सा. हे काय नाही सू डू इट फास्ट नाही सा. एवढी झाली मी काही जास्त तुला महागडं घेणार नाहीये म्हणून फटाफट घे. बोर्ड गेम्स घ्यायचे तर बोर्ड गेम्स घे क्राफ्ट वालं. हे बाय नको हे नको हे नको हे नको. मेकअप रिलेटेड काय घ्यायचं नाहीये. हे पण मेकअप रिलेटेड आहे. मेकअप रिलेटेड काय नाही घ्यायचं. मॅजिक आहे मॅजिक मॅजिक. ॲमलिसचं मॅजिक उलट झाला तो. याची किती कॉस्ट आहे पाहिजेची? चला चला बस झालं. चला फक्त 5 मिनिट्स. नाही सर बाबा घरी येणार आहेत. आपल्याला फटाफट घरी जायचंय. हे बघू दे बाबा. हे पण काय एवढं महाग आहेत मला कळत नाही. हे घे. नाही सू इकडे आहे एवढं अभ्यासाचं ते नाही घेत. ही बघ माशा बघ. ही बघ ही बघ ओरिजिनल. ही बघ क्यूट आहे ना? क्यूटची कॉस्ट 1000 आहे. कोण दाखव. वेकेशनला कॉस्ट किती आहे? एअरपोर्टचा ड्रेस. कोण एअरपोर्टचा ड्रेस दाखव. एअरपोर्टचा ड्रेस पण हे आपल्याला घ्यायचं नाहीये ना. फॅशन डिझायनर आहे. तू एवढी खुश का होते? मला पहिले हे विचारू दे कितीला आहे. याची कॉस्ट पण नाही लिहिली आहे त्यांनी. कोणाला बोलणार? तू जाऊन विचारणार. चला बघूया काय विचारतेस बघूच.
किंवा भीती वाटली विचारायला? विचारताना भीती वाटली तुला? मग विचारायचं, असं लाजायचं नाही, लगेच विचार. ए बस झालं. नाहीसा ते छोटच आहे, ते मोठं आहे. छोटं काय बोलते मी पण. नाहीसा बस झाला. नाहीसा आता ह्याच्यातलं काही नाही बाबू, ते पण 500 रुपीजला आहे, ते कॉस्टली आहे. बस झालं. तू मला एकच बोललीस ना नाहीसू, पाहिजे तर त्याच्यातच चूज कर. डन. त्याच्यात चूज करायची आहे. कसं छान आहे दाखव. सो हे ऍक्च्युली सगळे ओरिजिनल आहेत ना, म्हणून त्याची कॉस्ट एवढी आहे. फेवरेट कलरचे आहे काय. चला बिलिंग करा. बिल कुठे? बिल कुठे? बिल कुठे? हा बिल इथे आतमध्ये. ओ सॉरी सॉरी. नाही सू हे बघ. बॉईजचं आहे बाई. ओके ते नाही घ्यायचं आपल्याला, महाग गोष्टी घ्यायच्याच नाही. काय घेतलं? सगळेच कन्फ्युज असतात, सगळेच कन्फ्युज असतात. यू कांट डू एनिथिंग. थांब थांब थांब. हे काकांना दे. पडलेलं गेलं ना, पडलेलं ते विसरली ना. थोडस टेंगुळालंय, थोडस सुचलंय. कसा होता संडे? छान होता. मज्जा केली ना दोघांनी. मस्त खायला मिळत आहे, खेळायला मिळत आहे, गिफ्ट मिळत आहेत. अजून काय पाहिजे? तू तर काय बोलू. 100 रुपयाचा बजेट होता, 500ला नेला. सो ह्या दोघी इथे थांबल्यात. अर्धा तास त्यांनी सांगितलंय. फुल गर्दी आहे, फुल गर्दी आहे सगळीकडे. क्षीरसागर थकल्या. दिला असताना आता काय बोलला? माझ्या नावाने दिले. एवढे फॅमिलीज उभे आहेत. हे आपल्या नंतर आलेत, आपल्या नंतर. नाही सू चिटिंग करते तू. मजा आली नाहीसू? जेवण छान झालं. मामा मजा केली का आज? संडे कसा गेला तुझा? ए बाई नाहीसा तर एक काय वेगळंच. संडे कसा गेला तिघींचा? वॉक करायचा. कळलं का? म्हणजे म्हणजे बरोबर आहे. मॉलमध्ये आल्यावर फक्त शॉपिंगच करायला पाहिजे असं नाहीये, वॉक पण होऊन शकते. वॉक करायलाच. नाही नाही काय पॉकेट मनी मिळायचं किती? 40 रुपये. त्यात काय करायचं? मग वॉकला जायचं मॉलमध्ये. सो फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. खूप धमाल केली, खूप मजा केली. नाहीसाने मेन म्हणजे खूप मजा केली आहे. आणि जे काही झालं ते तुम्ही पाहिलंच व्लॉगमध्ये. एनिवेज सो खूप लोकांना कदाचित माहीत असेल, काही दिवसांपूर्वी मी एक व्लॉग टाकलेला ज्यात मी दाखवलेलं की आईंचं म्युझिक व्हिडिओ शूट आहे आणि ते लवकरात लवकर रिलीज होणार आहे. सो ते फायनली रिलीज झालेलं आहे. सो खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली, प्लस कॉमेंट सेक्शनमध्ये तीच लिंक मी पिन सुद्धा केलेली आहे. सो नक्की जाऊन बघा आणि खूप सारं प्रेम द्या, जसं की तुम्ही आतापर्यंत आम्हाला देत आला आहात. आणि हॅट्स ऑफ टू ऑल द लेडीज की ह्या वयात सुद्धा त्यांनी एक काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप सुंदर प्रकारे ते शूट झालेलं आहे. त्यांच्या सरांना सुद्धा थँक्यू सो मच की त्यांनी एवढे एफर्ट्स घेतले आणि मेन म्हणजे त्यांनी विचार केला की ह्यांच्यावरती आपण काहीतरी एक म्युझिक व्हिडिओ शूट करूया. सो खूप छान प्रकारे ते झालेलं आहे. सो नक्की जाऊन तुम्ही चेकआउट करा. सो चला मग हा व्लॉग मी आता इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. आणि येस, इकडच्या कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा मला नक्की सांगा तुम्हाला म्युझिक व्हिडिओ कसा आवडला, प्लस तिथे सुद्धा खूप सारं प्रेम द्या. बाय.